नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन, डोंबिवली. आज आपण अभंग घेणार आहोत 251 पासून. प्रथम आपण 251वा अभंग ऐकूया. शरीर हे जायाचे नश्वर आणि कांचे, म्हणाल जरी त्याचे काय काज. अंबरसे चोखिला बीज साले सांडिला, पुढे तेणे उभवला तुझा एकू. समूळ साल माया सांडुनिया दिजे, परी अहम बीज जतन करा. ते बीज भाजोनी करा ओवाळणी, संतांचे चरणी समूळ देह. पुढे त्या बीजांची न करी दुराशा, न धरावी आशा पुढीलांची. आहे नाही देह धरी ऐसा भाव, म्हणे जनी देव सहज होशी. म्हणे जनी देव सहज होसी, नि देव सहज होसी. अर्थ: शरीर हे कधी ना कधी जाणारं, नष्ट होणारं, नश्वरच आहे. त्यामागचं कारण काय आहे? आंब्यातील रस चोखून त्याचे साल आणि बी टाकून देतं, पण त्यापासून दुसरा पुढे वृक्ष उभा राहतो, निर्माण होतो. आंब्यातील रसपान केल्यावर सालरूपी मायेचा त्याग करून आत्मतत्वरूपी बीज अहम ब्रह्मास्मी हे जतन केलं पाहिजे. अहम बीज भक्तीच्या अग्नीत तावून सुलाखून संतांच्या चरणी सदेह अर्पण करा. एकदा का संत चरणी अहम बीज अर्पण केलं की मग आशा निराशांचा निराश होईल. देहभाव जरी संपला तर भक्तच देवस्वरूप होईल, नाही का? आणि सहजच तो देवच होईल असं जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग 252वा ऐकूयात. नानाव्रत तपदान मुखी हरी स्मरण, येथे असो द्यावा भाव पुरवी अंतरीचे देव. हाच विश्वास धरुनी कृपा करील चक्रपाणी. भक्तिभाव ज्याचा पुरा त्यासी धावतो सामोरा. लक्ष लावा पायापाशी म्हणे नामयाची दासी. म्हणे नामयाची दासी. अर्थ: विविध प्रकारची व्रतवैकल्य, नाना प्रकारचे तप, अनेक प्रकारची दानं देणं हे करत असतानाच मुखाने सतत हरिनामस्मरण करणं महत्त्वाचं आहे. अंतरीचा जो आत्मदेव आहे त्यावर पूर्ण भाव असावा, श्रद्धा ठेवावी. ही दृढ श्रद्धा, हा जर विश्वास असेल तर चक्रपाणी म्हणजेच पांडुरंग भक्तावर कृपा करेलच करेल. जो पूर्णपणे स्वतःला देवास वाहून घेतो, सर्व भाव समर्पित करतो, त्याच्यासमोर देव येईलच आणि सदैव त्याच्यासमोर तो उभाच राहतो. पांडुरंगाच्या चरणी तन मन अर्पण करूनच त्याच्या चरणी लक्ष ठेवावं असंच नामयाची जनी म्हणते. पुढचा अभंग 253वा ऐकूया. शूराचे ते शस्त्र कृपणाचे धन, विश्वासीला प्राण हातान ये. गजमाथा मोती सर्पाचा तो मान, गेली याही प्राण हातान ये. सिंहाचे ते नख पतिव्रतेचे स्तन, गेली याही प्राण हातान ये. विरल्या वाचून देह अहं भाव, जनी म्हणे देव हातान ये. जनी म्हणे देव हातान ये. अर्थ: शूर व्यक्तींजवळ शस्त्र, कृपण म्हणजे कंजूष व्यक्तींजवळील धन प्राप्त करण्यासाठी
एखाद्याने स्वतःचा प्राण देण्याची तयारी केली तरी त्याला शूराजवळचं शस्त्र आणि कंजूस माणसाजवळील धन काही मिळणार नाही. साप, नाग यांच्या डोक्यावरील मणी त्या डोक्यावरच शोभून दिसतो. तसंच हत्तीवर आरूढ होता येतं, पण त्याच्या माथ्यावर मात्र कोणी चढू शकत नाही. प्राण जाईल पण नागमणी हाती येणार नाही आणि हत्तीच्या माथ्यावरही बसता येणार नाही. तसंच सिंहाचं नख आणि पतिव्रतेच्या स्तनात प्राण जाईल पण कोणी स्पर्श करू शकणार नाही. त्याचप्रमाणे देहाचा अहंभाव पूर्णपणे जोपर्यंत विरत नाही, म्हणजेच देहभान जाऊन आत्मभानावर जोपर्यंत भक्त येत नाही, तोपर्यंत देव त्याच्या हाती लागतच नाही, देवाचं दर्शनही होत नाही, असंच जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग ऐकूया. 254. संसारी निधान लाधले जना, सद्गुरु चरणा सेवी बापा. काया वचा मने तयास देवावी, वस्तू मागून घ्यावी अगोचर. ते गोचर नवे जाण गुरु कृपे वीण, एरविते आपणा माझी आहे. असता सम्यक परिजना चुकामुक, भुलली निष्टंक मंत्रतंत्रे. माळ वेष्टन करी टापोर घेती शिरी, नेम अष्टोत्तरी करीता ती. जो माळ करविता वाचेसी वदविता, तया हृदय स्थानेणे कोणी. सोहम आत्मा प्रगट जो दाखवी वाट, सद्गुरु वरिष्ठ तोची जाणा. तया उत्तीर्णता व्हावया पदार्था, न देखो सर्वथा जनी म्हणे. न देखो सर्वथा जनी म्हणे. अर्थ: सद्गुरु चरणाची सेवा करणं हा फार मोठा ठेवा, खजिना संसारी जनांना लाभलेला आहे. हा ठेवा प्राप्त करून होण्यासाठी शरीर, मन आणि वाचा ही सद्गुरु चरणी समर्पित करावी आणि त्या बदल्यात अगोदर वस्तू मागून घ्यावी. अगोचर म्हणजे इंद्रियांना न दिसणारं आत्मचैतन्य किंवा आपल्याला आत्माराम आहे. सद्गुरु कृपेशिवाय आपल्यातला ईश्वर आपल्याला दिसतच नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तुझं ठाऊक नसे. म्हणून तर त्याला पाहण्यास सद्गुरु कृपाच व्हावी लागते. खरं तर ते आपल्यातच आहे, आपल्याजवळच आत्मतत्व आहे, पण त्याची आणि आपली चुकामुक होते. कारण मंत्र आणि तंत्रालाच आपण भुलतो, त्यातच त्याला शोधत असतो. डोक्यावर जसं वस्त्र, टोपी, तसं जपाची माळही वस्त्राने वेष्टित करतात आणि त्या झाकलेल्या माळेने 108 वेळा जप करतात. जपमाळ करणारा हाताने माळ ओढता ओढता तोंडानेही मोठ्यांदा नाम म्हणतो, पण त्याच्या हृदयात असणारा तो आत्माराम किंवा राम त्याला तो जाणतही नाही. आत्मारामाची जाणीव करून देणारा फक्त एकमेव सद्गुरूच असतो, जो आपल्या शिष्याला अहमची प्रचिती आणून देतो. ते परब्रह्म म्हणजे मीच आहे, म्हणूनच असा गुरु सर्वश्रेष्ठ असतो. परब्रह्म पाहणं बाहेरील वस्तूत किंवा पदार्थात नसतं, असं जनाबाई म्हणत आहेत. पुढचा अभंग ऐकूया. 255. कीर्तनासी जाता मार्गी टाकी पाय, अमर देहोय कळे त्यासी. ओखद तरी तेथे घडे हिंसा, जन्मवेद भाषा वेदापाशी. गंगा वाराणसी धरोनी पदरी, चालली सेनारी दोही कडे. आमच्या बापाची ऐकावया कीर्ती, जाऊ म्हणून घेती ऐक्य कथी.
कीर्तनासी जावे कैसे कोणे परी, असू द्यांतरी गोष्ट ती. वऱ्हाडी धावे जैसा प्रयोजनी, तान्हेले ते पाणी पुसावया. व्याकुळते चुकले बाळक, त्या धावे शोक हाका मारी. अशी कथे जाता गंगा त्या चरणी, म्हणे दासी जनी भाक मानी, म्हणे दासी जनी भाक मानी. अर्थ: परमेश्वराचं भजन कीर्तन करण्याचा मार्ग जो स्वीकारतो त्याला हे समजतं की माझा देह अमर होईल, म्हणजेच या नामस्मरण मार्गाने सच्चिदानंदच प्राप्त होईल. औषध कितीही चांगलं असलं, औषध म्हणजे औषध, कितीही चांगलं असलं तरी ते तयार करण्यासाठी प्राण्याची, वनस्पतींची हत्या, हिंसा करावीच लागते. तसे जन्मजातच म्हणजे मुळातच माणसाची प्रवृत्ती वेद ज्ञान जाणण्याकडे असली तरच त्याला ब्रह्मप्राप्ती होते, ज्ञानप्राप्ती होते. नसता ज्ञानप्राप्ती होत नाही याचा अर्थ दोन्ही गोष्टीतील एक बाजू न्यून आहे. वाराणसीमध्ये गंगा नदी दुथडी वाहते, त्यामुळे दोन्ही तीरावरील सगळ्यांनाच तिचा लाभ होतो. गंगा भेदभाव करीत नाही, म्हणजेच गंगेत न्यूनता नाही आहे. आमचा सगळ्यांचा पिता अर्थात भगवंत, त्याची कीर्ती, त्याच्या कथा ऐकण्यासाठी सगळ्यांनीच गेलं पाहिजे. पण भजन कीर्तनाला कसं गेलं पाहिजे? तर सर्वांनी त्यासाठी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे की जसं लग्नाचं वऱ्हाड लग्न मुहूर्त गाठण्यासाठी धावत पळत जाऊन मुहूर्त गाठतात, किंवा एखादा तहानेला म्हणजे तहानेने व्याकुळ झालेला पाण्याकडे धावतो, किंवा एखादी वाट चुकलेले मूल दुःखाने त्याच्या जवळच्या व्यक्तीला हाका मारत मारत धावत असतं, अशा प्रकारची ओढ कीर्तनाला जाण्यासाठी लागली पाहिजे. आणि त्यामुळेच अशा ओढीने जाणाऱ्यांचे चरण गंगेप्रमाणे पवित्र होतील, असं जनाबाई शपथपूर्वक सांगते आहे. पुढचा अभंग ऐकूयात. 256वा. कीर्तनाचा रस आवडे नरासी, लागते पायासी मुक्तिचारी. वारी पंढरीची निश्चय म्या केला, वारकरी झाला पंढरीचा. मोक्षाचा जो मोक्ष, मुक्तीची जी मुक्ती, जनी म्हणे किती सांगू फार, जनी म्हणे किती सांगू फार. कीर्तनातील भक्ती रसपान करण्यास सर्वांनाच आवडतं. या कीर्तनाच्या स्वानंदात जीव स्वस्वरूपास प्राप्त होतो. चारी मुक्ती त्याच्या पायाशी लोळण घेतात. त्या चार मुक्ती कोणत्या आहेत? तर सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. कीर्तनाचा भक्ती रस प्राशन करण्यासाठी पंढरीची वारी करण्याचा मी निश्चय केला आणि मी पंढरीची वारकरीच आहे. मोक्षाचा जो मोक्ष किंवा मुक्ती देणारी जी मुक्ती म्हणजेच पांडुरंगाचे समचरण आहेत. याबद्दल मी किती किती म्हणून बोलू आणि फार फार या समचरणांबद्दल काय सांगू, असं जनाबाई म्हणतायत. आजचा भाग उपदेश आपण इथे संपवणार आहोत. उद्या आपण कृष्ण जन्म, बालक्रीडा आणि कला ह्या प्रकरणाकडे वळणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.